तीन भुवन में सारवीत राग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। काय बघतोय आपण? कुंद कुंद बालक कुठं पोचले? जंगलातून महालात येत होते आणि मग त्यांचं चिंतन चालू होतं की मला आता दीक्षा घ्यायची, आणि त्या आनंदामध्ये ते जाऊन आईवडिलांसमोर उभारलेत आणि आईवडिलांना काय सांगतायत, मला दीक्षेसाठी परवानगी द्या. तर त्यावेळेस पहिल्यांदा माता पिता शॉक, कारण एवढा लहान आहे मुलगा म्हणल्यावर त्याला कसं हो म्हणणार, आणि किती मोठा झाला तरी पण आईवडिलासाठी ते लहान असतं ऋषभ. काय त्यामुळं नाही, मोठा मुलगा कधीच लहान नसते बरं का. पण ते काय म्हणायचं, आता दीक्षा घ्यायची म्हणल्यावर ते लहानच. मग ते 60 वर्षाचं झालं तरी पण आई वडील त्याला म्हणणार, काय म्हणणार, दीक्षा घेऊ का म्हटल्यावर काय सांग. तुमची मुलं तुम्हाला म्हणले मी दीक्षा घेऊ का, जय श्रीमान, काय म्हणणार? जय श्रीमान ऑप्शन केस आहेत ते. होय बर. किती सुंदर केले बायकाने सुद्धा. मला वाचायचे ते. आपण याच्यानंतर ते वाच जम्बू कुमार. होय ते दोघ जण मस्त चर्चा करतात बरं का. जम्बू कुमार आणि त्यांच्या पत्नी एकमेकांना, म्हणजे पत्नी आहेत ते संसाराचं महत्त्व सांगतात आणि जम्बू कुमार आहे ते संयमाचं महत्त्व सांगतात. बर ठीक आहे. तर काय सांगायचं होतं, कुंद कुंद बालक माता पितांना स्थिर करतायत आणि माता पिता कुंद कुंदांना स्थिर करतायत. कसं? संसारामध्ये. आणि माता पिता आहेत ते कुंद कुंदांना संसारासाठी प्रवृत्त करतायत आणि कुंद कुंद आहेत ते वैराग्याचं महत्त्व सांगतायत. तर काय झालं होतं, वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी त्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आईवडिलांनी. कुठल्या कुठल्या सांग, काय केलं, काय काय केलं? तुला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भोग देतो, खायला देतो, तू दीक्षा घेऊन जाऊ नकोस. कारण जर तिकडं दीक्षा घेऊन गेला आणि परत खाऊ वाटलं काय तर मग तिथं गेल्यावर तुला जर इच्छा झाली, अनेक वेळा खाऊ वाटलं वगैरे, वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी त्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. पण म्हणजे कुठल्याही आकर्षणामध्ये मी फसणारा नाही हे त्यांनी सांगितलं आणि आनंद कुठं आहे, आधार कोण आहे हे त्यांनाच दाखवून दिलं आईवडिलांना. ते जम्बू कुमार मध्ये. हा बरोबर आहे. म्हणजे शक्ती तेवढी ना वचनामध्ये. जम्बू कुमारांचं म्हणजे शेवटी जितकं अंतरंग वैराग्य निर्मळ असतं ना तेवढं शब्दामध्ये प्रभाव वाढतो. मग तुम्ही एक शब्द जरी सांगितला तरी मावशी सांगितल्यासारखं आज आम्हाच्या शब्दामध्ये तिला पाय दुखत होतं म्हणल्यावर काल म्हणले ना, मग तिला म्हटलं होतं आता येते का, म्हणलं तर सकाळी म्हणली नको मला चालायला त्रास व्हायलाय, मी तिथूनच ऐकते. मग मी आत्ता विचारायला गेले होते, म्हणली मी अम्मानी प्रायश्चित्त दिलं, 5 माळा दिल्या होत्या, त्यातली 1 माळ केली, माझं पाय हलका झाला म्हणली. मी आत्ता येणार आहे. मग आपले भाव तसे जोडलेत ना आणि आपण त्यांच्या बरोबर, त्याच्यामुळं तेवढी श्रद्धेची शक्ती आहे ती आहेच, त्यांच्या शब्दात शक्ती आहेच की. आणि आपल्याला इफेक्ट होतो म्हणल्यावर आपल्या पण श्रद्धा ज्ञानाचं परीक्षा असते. नाहीतर आपण कसं विचार करणार, कुठं माळ केल्यावर कमी होत असतं का, कोण पास होत असतं. होय बरोबर. नाही कुठं जाणार असते तू, काय सांगितले. बर मग तिथं ते जाईनात कुठं, कुंद कुंद
ते चाललेत कुठं आतमध्ये आणि तू कुठं चालली बाहेर. मग आता इथं सांगतायत की खायचे प्यायचे वगैरे भोग सांगून झाले. आता सांगतायत काय, उपसर्ग आल्यावर तू कसं सहन करणार, तुला अजून काय शक्ती आहे का शरीरामध्ये, म्हणून थोडं थांब किंवा जाऊ नकोस, हट्ट करू नको असं आई वडील सांगतायत. तर आई काय म्हणते, 8 नंबरचा पॉइंट आहे. तुमचं काय पेज नंबर आहे बघा. बेटे तुम भावुक हो, मैं तुम्हारे हित की ही कह रही हूँ. मुनि दशा में आने वाले उपसर्ग परिशह से तुम अभी परिचित नहीं हो. अजून तू घरात राहतोयस, तुला काय माहिती आहे मुनींवर काय उपसर्ग येत असतो, काय काय कंडिशन्स असतात. नुसतं तुम्हाला किती वेळ जाऊन माहिती असतो मुनींच्या जवळ, थोडा वेळ वयावृत्ताला गेला, आहारदानाला गेला, पण दिवस रात्र ते कसं काढतायत, प्रत्येक ऋतूमध्ये कसं काढतायत, शरीरात रोग झाल्यावर कसं त्यांना परिस्थिती येते, काय माहिती आहे तुला. म्हणून सांगताय तुला अजून काय परिचय नाही. अतः घर में रहकर साधना करो. मग त्याच्यासाठी तिन्ही ऋतूंचं भय दाखवलं. म्हणजे तिन्ही ऋतूंचे परिस्थिती सांगितल्या की मुनी म्हणजे दिगंबर आहेत, शरीरावर वस्त्र नाही आहे. कुठल्या ऋतूमध्ये संरक्षण आहे, मग कुठल्याच ऋतूमध्ये नाही आहे, मग तू कसं राहणार दिगंबर दशेमध्ये वनामध्ये. म्हणा माय बरोबर. शीत ऋतू में थर थर कापे, शूल सी चुबेगी बयारो बेटा हटत जो. काय सांगितलं, शीत ऋतू में थर थर कापे, शूल सी चुबेगी बयाल म्हणजे जमीन कशी टोचती थंडीच्या दिवसामध्ये. खाली बसल्यावर कसं वाटतं थंडीच्या दिवसात, एकदम गारठा पडलाय आणि पाय ठेवलं तरी सुद्धा काटे टोचल्यासारखं वाटतो. मग तसं सांगतायत त्यांना की तू कुठं राहणार, जंगलामध्ये. मग त्या जमिनीवर फिरताना करताना, बसल्यावर झोपताना नाही का त्रास होणार. शीत ऋतू में थर थर कापे, शूल सी चुभेगी बयालो बेटा हटत जो, नको जाऊस. असं त्यांनी पहिल्यांदा शीत ऋतूचं भय दाखवलं. परत दुसरा ऋतू ग्रीष्म ऋतू सांगतायत. ग्रीष्म ऋतू में ताप सहोगे, क्षण क्षण लागे प्यासो बेटा हटत जो. काय सांगितलं, ग्रीष्म ऋतू में ताप सहोगे. कुठं बसले, शेल्टर नाहीये डोक्यावर, जंगलामध्ये. कुठं झाडाच्या खाली म्हटलं तरी सुद्धा काय ऊन लागत नाही का, पाणी सगळीकडनं शोषून घेते जेव्हा तुम्ही उन्हात बसताय. आणि मग ताप सहोगे, क्षण क्षण लागे प्यास. आहाराला निघतात का नाही उन्हाळ्यात, मग तहान जायला पाहिजे, पाणी पित नाहीत का, भरपूर प्यायचं. किती पिणार. आणि पिल्यावर सुद्धा तू नुसतं जा. आम्ही आता एका सण गेल्यावर आम्हाला माहिती की जेव्हा पाहिजे तेवढा कोटा भरलेला असतो, पण थोडा वेळ म्हण, 5-10 मिनटं 15 मिनटं म्हण शोष पडलेला असतो. परत नंतर वाटत नाही काय, पण काय म्हणायचं, तुम्ही पाण्याने तहान भागत नसती हे समजतं त्याच्याने मला. म्हणजे काही खाल्लं पिलं तरी सुद्धा जिथं शरीराचा तो गुणधर्मच आहे रोग. त्यामुळं हे क्षुधा तृषा हे सगळे रोग आहेत. कुठल्या रोगाने शांती आहे. म्हणून सांगतायत की पाणी पिल्याने तहान भागत नाही, तर तुला किती पाणी पिणार, क्षण क्षण लागे प्यास. प्रत्येक क्षणाला तुला तहानेचं दुःख भोगावं लागेल, परिशह सहन करावा लागेल. ग्रीष्म ऋतू में ताप सहोगे, क्षण क्षण लागे प्यासो बेटा. अजून काय होतं उन्हाळ्यात, नुसतं ते तहान लागते सांगतायत. अजून काय होतं, स्ट्रोक वगैरे येतात, किंवा काय तुम्हाला विहार करायचं म्हटल्यावर पाय कसे पोळणार, कुठं जाणार. जंगलातून तुला आहाराला कुठं जावं लागेल, नगरामध्ये यावं लागेल. कसं शक्य आहे. म्हणजे कितीही म्हटलं तरी, कुठं जायचं तरी पण उन्हाचं उष्मानी त्रास होईल तुला. प्रत्येक परिस्थितीमध्ये, दिवसभरामध्ये, रात्री झोपताना सुद्धा जमीन गरम असते. जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जमिनीवर झोपणं सुद्धा शक्य नाही आहे. मग कसं सहन करणार तू.
पुढं आता पावसाळ्यात चांगला असेल की पावसाळ्यात कुठं काय त्रास असतो? ऊन पाऊस थंडी काय चांगलं नसतं हेच सांगतायत. ती काय म्हणाली, वर्षा ऋतू में बिजुरी चमके बरसे मूसलधारो बेटा. वर्षा ऋतूमध्ये वीज चमकल्यावर कोण आहे तिथं जर घाबरलास तर विजाचा आवाज कडकडाट जोरात असेल, लहान आहे तो, त्यामुळं तू कशाने पण घाबरशील. आणि जंगलात तिथं सांगरात्रीचा माहोल आहे, एकदम सन्नाट भन्नाट काय शांतता आहे आणि एकदम जोर जोरात विजा चमकायला लागल्या. कोणाला धरणार, कोणाला सांगणार, कोण वाचवणार, किती भय वाटेल तुला. वर्षा ऋतू में बिजुरी चमके बरसे मूसलधार. जंगलात तिथं बसलाय तर अशी घनघोर वर्षा सुरू झाली. कुठं जाणार? आवडते की भिजायला, काय तुझ्यात हाय? एकदा दोनदा ठीक आहे, 4 महिने रोज पाऊस असेल तर म्हणजे असली गुहा तर, नसली तर झाडाखाली राहणार, पहाडावर राहणार, कुठेही राहतात. असं काय सांगितलं ना तिथं अनेक ठिकाणी. त्या कुठले मुनिराज होते, श्रीदत्त मुनी हो ना, त्या पहाडावर त्या शिळेवर बसायचे ध्यानाला आणि तेच त्यांचं आसन होतं, तेच त्यांची शय्या होती. झोपायचं तिथंच, बसायचं उठायचं तिथंच. आणि काय असं झाड पानं नव्हती बाजूला, पहाडाच्या एका शिळेवर बसायचे. आणि हे बघितलं त्यावेळीस असणाऱ्या बुद्ध धर्मीने, बहुतेक श्रीदत्तच असेल, नाव मला लक्षात नाही मुनींचं. तर त्या बुद्ध गुरूंना जिनधर्माचा नायनाट करायचा होता आणि त्यामुळं त्यांना यांचा प्रभाव खूप जास्त होता, जयश्रीमा त्या मुनींचा. आणि ते सगळ्यांना जे काही वचन सांगतील ते परिवर्तित होत होते, जिनधर्माकडे येत होते. मग या बुद्धाला टेन्शन आलं ना, आपलं सगळं साम्राज्य नष्ट व्हायला लागलंय म्हणून. त्यांनी विचार केला त्यांनाच नष्ट करू आपण. आणि ते ज्या शिळेवर बसायचे ती शिळा जेव्हा ते गेले होते आहाराला तर अशी तप्त लाल करून ठेवली. आणि मुनी आले आणि तिथं गेले, जस्ट उभारले असतील, प्रतिज्ञा केली की 1 तास मी इथं 1 तास नाही सामायिक करणार म्हणून. आणि काय म्हणायचं, ते शिळा अशी गरम तापलेली, शरीरातनं वाफा निघायला लागल्या. ऋषभसेन होते का? हां, नाव काय लक्षात नाही मला. बरं, ते श्रीदत्त मुनींना बहुतेक थंडीचा उपसर्ग झाला होता वाटतं, बरोबर. तर ते त्यांचं शरीरातून लाल बुंद झालं शरीर आणि जळायला लागलं, वाफा निघायला लागल्या शरीरातून. कुठं गेले? म्हणजे असे भयंकर उपसर्ग कोणाला कोण सांगणार? कुठून कळणार आहे कोण केलाय उपसर्ग? असा का उपसर्ग आहे का अचानक आलेली आपत्ती आहे हे पण कळणार नाही. कशासाठी सांगितलं? हां, गुहातच राहतील असं नाही, कुठेही. आता नाही का भद्रबाहू स्वामी आणि चंद्रगुप्त मुनी कुठं राहिले होते मा? भद्रबाहू स्वामी आणि चंद्रगुप्त मुनी, त्यांचे शिष्य दोघं जण जेव्हा साऊथ इंडियामध्ये आले ना, श्रवणबेळगोळाला जवळ, तर तिथं पहाडावरच होते वर. आणि त्यावेळेस तिथं आता गुफा दिसतीये असेल, पण त्यावेळेस पण आता ते विहार करत तिकडं फिरत आले होते, तिथंपर्यंत थांबलेले. आणि काय नगर नाही, समाज नाही, काहीच नव्हतं बाजूबाजूला. आणि मग ते भद्रबाहू स्वामींनी तर सल्लेखना घेतली होती, त्यांना काय आहाराला निघायचं नव्हतं. पण चंद्रगुप्त जे मुनी होते ते बहुतेक त्यांचं नाव विशाखाचार्य येतं बरं का, तर त्यांना आहाराला जायचं होतं. पण ते म्हणाले गुरूंना सोडून नाही जाणार. पण गुरूंनी आज्ञा दिली की तुझं काही सल्लेखण्याचं वय नाही आहे, शरीराला नष्ट करायचं नाही, आहाराला जा म्हणून आज्ञा दिली. कुठं जाणार? जवळपास समाजच नाही काय. आणि उतरले तर देवकृत नगरी झाली तिथं. म्हणजे सगळं ते सांगितलं जातं अतिशय. मला म्हणायचं आहे की काय तिथं राहायला स्थान मिळेल नाही मिळेल, खायला स्थान मिळेल नाही मिळेल, पण तरीसुद्धा त्याची चिंता नाही मुनींना. कारण असं आत्मानंदाचं सुख भोगतायत की पुढच्या पर्यायाची चिंता नाही आहे. आपल्याला किती दिवसाची काय काय न्यायचं जाताना, परत येईपर्यंत संपायला नको एवढं बरोबर घेऊन जायचं संयम. पुढच्या पिढीची पण आता काय मा काय काय चिंता करतात बघा. पोरं चांगली आहेत म्हणला तुम्ही. काय होतंय काय?
काय काय सांगितलं 3 ऋतू सांगा. शीत ऋतु में थर थर कापे, शूल सी चुभेगी बयारो बेटा हटत जो. ग्रीष्म ऋतु में तापस होगे, क्षण क्षण लागे प्यासो बेटा हटत जो. वर्षा ऋतु में बिजुरी चमके, बरसे मूसलधारो बेटा हटत जो. मत जाओ वनवासो बेटा हटत जो. आता हे सगळं सांगून झाल्यावर ती एकदम म्हणते की अशा अनेक परिशह येतील. नुसतं ऋतूंचं तर सांगितली माहिती, पण कधी अंगावर वाघ सिंह येतील धावून, कधी कोणी डोक्यावर शेगडी ठेवेल, गळ्यात साप टाकेल, काय माहिती आहे. परवा बघितलं ना ते कुठं, ब्रह्मपुरी, त्या फॉरेस्टमध्ये तो माणूस बसला होता, फॉरेस्ट ऑफिसर असेल का काय माहित नाही, आणि काय त्याला सेफ्टीच नव्हतं, खुर्ची टाकून टेबलवर बसलेला तसा, समोरून वाघ आला, स्वाहा. म्हणजे काय त्या वाघाला केज नाही किंवा ह्याला काही संरक्षण नाही, आणि अचानक आला आणि त्याला पकडून घेऊन गेलं वाघाने. मग असं होणार नाही का मुनींच्या बाबतीत? मुनी तर ध्यानाला बसलेत तिथं, आणि तिथं तर काय आहे, बाजूनी काय तुम्हाला घर आहे, लॉक आहे, दरवाजा आहे, काहीच नाही, आणि मग तिथं असे अनेक उपसर्ग होतील हे सांगायला लागलेत. योग मार्ग में घोर परीशः, अरूप सर्ग सताय. योग मार्ग म्हणजे हेच की ध्यानाचं योग म्हणा, किंवा जे काय तुम्ही तपस्या करताय तो योग मार्ग. योग मार्ग में घोर परीशः, अरूप सर्ग सतायो बेटा. परिशह म्हणजे काय? परिशह म्हणजे परिशह म्हणजे काय, आणि उपसर्ग म्हणजे काय बघितलं होतं ना आपण एकदा. उपसर्ग आणि परिशह मध्ये काहीतरी फरक असतो. उपसर्ग म्हणजे माहिती कोणाद्वारे केलं. बर, आणि परिशह माहित नाही. स्वतःहून करते म्हणजे तर 5 इंद्रिय निरोध वगैरे. कशात? परिशह. कशाला? दंश मशक परिशह आहे, परत नागने परिशह आहे, शीत परिशह, उष्ण परिशह. म्हणजे कसं मानव निर्मित नाही, कोणी दुसऱ्याने केलं नाही, असं पण नाही. काय हो फरक आहे परिशह आणि उपसर्ग मध्ये? बघितलं होतं आपण, अनेक वेळा बघितलं ह्याचं प्रकरण. बरं, विचार करून सांगा, जाऊ दे, टाइम तुम्हाला. हा, उपसर्ग झाला का परिशह झाला म्हणे तुम्हाला? दुसऱ्याकडेच बघणार, स्वतःकडे काय बघणार नाही. आपल्यालाही आठवे ना, सांग उपसर्ग आहे का परिशह आहे. अज्ञान नावाचा परिशह आहे, त्याला जर जिंकलं तर परिशह जय झाला. एक बहुतेक रेकॉर्डिंग आहे ह्याचं, बघते मी, मिळेल मला. असंच असेल ना, उपसर्ग आणि परिशह मध्ये काय फरक आहे, जर असं मिळालं तर बघा. योग मार्ग में घोर परिशह, अरूप सर्ग सताय. नाना स्वांग रुरिद्धि दिखाकर, देव कभी ललचायो बेटा हटत जो. काय म्हटलं? देव कधीतरी समोर असे येतील आणि अनेक प्रकारांनी तुला भुलवतील, काय वेगवेगळे स्वांग रचतील, काहीतरी रुद्धी वगैरे दाखवतील, आमिष दाखवतील, काहीतरी ऑफर देतील ना अनेक, काय तुझ्या तपस्येला प्रसन्न होऊन म्हणा, किंवा कुठं झाडाखाली बसलेले असेल तर सगळीकडे असतात व्यंतर वगैरे देव, तर ते येऊन काहीही करतील तुझ्यासोबत, उपसर्ग करतील, कधी तुला काहीतरी देतील.
काय म्हणायचं? ऑफरला काय म्हणायचं? हा? काहीतरी आमिष दाखवतील असंच की. हा, तर तुला तर त्याच्यामध्ये तरी तुला विचलितता येईल. देव कभी ललचाय, कधी येऊन ते तुझ्यावर उपसर्ग करतील, कधी त्रास देतील, तर तू कसं तिथं स्थिर राहणार? त्यावेळेस किती सुंदर उत्तर दिलं कुंद कुंद बालकांनी. म्हणजे काय म्हणायचं, उपदेश ऐकून आलेत ते, आणि असा काही इतका दूरचा विचार पण नाहीये. जेव्हा वैराग्य येतं ना, जसं प्रेम झाल्यावर एखाद्या बरोबर आंधळा असतो, असं दूरचं किती विचार करतो, मरेपर्यंत कसं राहणार आहे असं. हा, काय ते आंधळ म्हणते ते त्यात पडायचं असतं बास. कसं वैराग्य आहे, इतकं निर्मळ आणि इतकं खरं वैराग्य झालं होतं की असल्या कुठल्या गोष्टींचं भय नाही, अस्थिरता नाही त्याच्या निमित्तात. मग इकडून हे सगळे परिस्थिती सांगतायत, म्हणजे इतक्या दूरचा विचार कर असं. तर कुंद कुंद बालक काय म्हणतात, मैं तो इनसे अति ही न्यारा, अस्पर्शी भगवान माता, मोहत जो निर्भय स्वयं सिद्ध शुद्धात्म, भय नहीं दिखे कोई, पूर्ण स्वयं में तृप्त सहज ही, वांछा ही नहीं होयो माता, मोहत जो. काय सांगितलं सांगा वरचं. मैं तो इनसे अतिही न्यारा, तिन्ही ऋतूंचं भय दाखवलं होतं ना. मग तिथं सांगितलं की कुठल्या ऋतूचं मला त्रास होणार आहे. मैं तो इनसे अतिही न्यारा, किती अस्पर्शी, या शरीराचा स्पर्श नाही आहे मला, तर त्या उष्ण थंड आणि त्या पावसाचं काय मला त्रास होणार आहे. अस्पर्शी भगवान. जेव्हा ध्यानामध्ये घ्यायचा हा विषय, मी तर सगळ्यापासून अस्पर्शी. कोणाचे शब्द ऐकायला कानाला मिळाले चुकीचे तर ते आत जातात, माहितीये का, म्हणून डिस्टर्ब होतात तुम्ही. काय कुठे जाते तो शब्दाचा स्पर्श. अस्पर्शी आहे तरी सुद्धा आत घालून विचार करून त्रस्त होतो आपण. म्हणून सांगतायत तिथं पण अस्पर्शी आहे याचा अनुभव करायचा. तर ते बॉस काहीतरी म्हणू दे, नाहीतर काय ते टीचर तुमचे प्रोफेसर काय म्हणू देत, दुसरा अर्थ काढू नका बरं का. म्हणजे आपल्याला त्यांचा त्रास नाही होणार असं म्हणायचंय. मग अस्पर्शी जाणायला पाहिजे स्वतःला. निर्भय स्वयं सिद्ध शुद्धात्म, भय नहीं दिखे कोय. कसा आहे आत्मा, निर्भय आहे. तर त्याला या कुठल्याही ऋतूंचं भय नाही, कुठल्या उपसर्ग परिशहाचं भय नाही. पूर्ण स्वयं में तृप्त सहज ही, वांछा ही नाही कोय. समोर येऊन देव उभारला तर म्हणला तुला काय पाहिजे सांग प्रज्वल. तुझ्या तपस्येला मी खुश झालोय, बोल ऋषभ काय पाहिजे. येऊ देत एकदा समोर मग बघतो. असं झालं ना, त्या सासूबाई नाही सुनबाई बसली होती ध्यानाला जाऊन जंगलात आणि तपस्या केली आणि इतकं खुश झाला. 3 दिवस तप केली म्हणल्यावर देव प्रसन्न. आणि विचारलं देवानी, माग तुला काय पाहिजे, मी खुश आहे. काय मागितलं. सासूशी वैर होतं जयश्रीमा. तर तिने म्हणली की खरंच देणार आहे का. म्हटले हा, तुझं तपस्या इतकी केली आहे तर माग, तुला 3 वर देणार मी. किती, 1 नाही 2 नाही, फुकट पश्चाताप होतोय बघ त्या देवाला आता. पहिलं सांगितलं, ती म्हणाली की मग नाही, अट काय घातली देवानी की तुला जे मिळणार ते डबल सासूबाईला मिळणार. हा, मग आता काय मागायचं. सुनबाईनी तप केलं आणि फळ कोणाला हो, असं असतं का. एकाने तप करायचं आणि दुसऱ्याला फळ मिळायचं असतं तसं पण. दुप्पट अजून. हा, तसंच नाही. तर आता तिला किती राग, मी इथं तपस्या करतोय, सगळं करतीये आणि फळ तिला कसं काय. मग आता विचार करून मागणार, काय मागणार ते सांग, काय मागणार. ती म्हणली एकदा टेस्ट करून बघू म्हणून स्वतःला तिने ₹1,00,000 मागितले. तर तिला तिकडं ₹2,00,000 मिळाले असंच. हा, कोणाला, सासूबाईला घरात.
ना आता ते कळलं तिला, असेल मोबाईल वगैरे काय तर कोणाला माहित. तर दुसरं वर मागायचं होतं. आता काय मागितलं, दुसरं वर मागितलं की माझा एक डोळा जाऊ दे. काय काय मागतील लोक सांगता येत नाही. काय झाले सासूबाईला दोन्ही डबल मिळणार ना. मग पश्चाताप व्हायला लागला, मला दे ₹1,00,000 आणि तिला ₹2,00,000 म्हणल्यावर हिने काय केलं आता, कपट. माझा एक डोळा जाऊ दे मागितला, तर देवानी तर थास तू म्हणलं. काय झालं सासूबाईचे गेले दोन्ही. आता पश्चाताप बघ कसले सुना असते. आता तिसरं मागायचं राहिलं होतं. काय मागणार सांग. इतकी चतुर होती ना ती, सगळं मागचा पुढचा विचार. काय केलं, तिसरं वर मागितला, म्हणली मला माइल्ड अटॅक येऊ दे. काय झालं, छोटस अटॅक येऊ दे मला, थोडस झालं. हिच्या डबल तिला. काय झालं सासूबाईला, सासूबाईला मोठा अटॅक आला, त्याच्यात ती गेली. आता ₹2,00,000 कोणाची सांग. किती चतुर असतात म्हणून बायका. असं म्हणजे ज्याला जिथं जे अपेक्षित असतं ना ते कसंही मिळवतो जीव. हा, तर मला म्हणायचं की तिने सांगितलं ना की तुझ्या समोर येऊन देव उभारेल आणि तो काही माग म्हणेल तर तू तिथं विचलित होशील. तर त्यावेळेस तो म्हणाला की मी तर स्वतःमध्ये तृप्त आहे, मला कोणाच्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. ए माँ, वहाँ गुरु माँ से भी बढ़कर होती है, वहाँ गुरु माँ से भी बढ़कर होते हैं. गुरु जे असतात ते आईपेक्षा वर असतात. आई चांगली का गुरु चांगले, कोणाला विचारू. कुठले गुरु कुठले गुरु आहेत त्याच्यावर, गुरु एकच असतात रे भैया. गुरूंचं तुम्ही आता केलाय डिफरन्सिएशन लय म्हणून. ऋषभ कोण चांगलं सांग. मी मम्मीला सांगत नाही, सांग. मम्मी चांगली का गुरु चांगले. त्याच्यासाठी गुरुच्या शरण राहावं लागतं, गुरुच्या जवळ जावं लागतं, गुरूंचं सानिध्य मिळवावं लागतं, त्यांचे शब्द, त्यांचं आचरण बघावं लागतं, त्यांची करुणा, त्यांची माया सगळी अनुभवावी लागते. तेव्हा कळतं गुरुपेक्षा वर आहे, मापेक्षा वर आहेत ते. गुरु माँ से भी बढ़कर होते हैं. यहाँ आप इच्छा पूर्ति का उपाय बताओगी और श्री गुरु इच्छा निरोध का उपाय बताते हैं. म्हणजे गुरु आई काय करतीये, तुझ्या इच्छा आशा पूर्ण करते मी असं सांगतीये ना, काय पाहिजे ते खायला देईन वगैरे. पण श्री गुरु काय करतायत, इच्छेचाच नाश कसा करायचा हे शिकवतायत. म्हणजे कधी कोणासमोर मला हात पसरवावं लागणार नाही, कधी पराधीन राहावं लागणार नाही. म्हणून ते गुरु सगळ्यात श्रेष्ठ असतात, जे इच्छा निरोध शिकवतात. वे प्रति समय देह से भेद विज्ञान कराते हैं, उपयोग को समर्थ बनाने में निमित्त भूत होते हैं. कसं जयश्री माँ काय म्हणले, प्रति समय देह से भेद विज्ञान कराते हैं, उपयोग को समर्थ बनाने में निमित्त भूत होते हैं. कसं, तुमच्या उपयोगाला बळ द्यायचं कार्य करतायत. कारण तुम्ही काय म्हणायचं भिजलाय ना येऊन आता त्यांच्या उपदेशांनी, तर त्यावर फक्त खत घालायचं कार्य, त्याच्याने तुम्हाला बळ सहज येणार आहे. ज्याला अंतरंगातनं खऱ्या देवशास्त्र म्हणून सांगतायत की ते निमित्त असतात आपल्या उपयोगाला समर्थ बनवण्यामध्ये. चलता फिरता मोक्ष मार्ग वहाँ मिलता है, वहाँ शास्त्र मात्र पढ़ने नहीं, जीवंत मार्ग सीखने को मिलता है. गुरूंच्या सहवासात राहतो त्यावेळेस जिवंत मार्ग, जे शास्त्रात वाचताना तसं प्रत्यक्ष दिसतं. म्हणजे दिसतं ते जास्त जास्त इम्पॅक्ट करते तुमच्यावर. कारण ऐकलेल्याचे शब्दाचा संस्कार कमी असतो, पण जे बघतो ना ते जास्त व्हिज्युअल म्हणतो ना, काय त्याचा इफेक्ट जास्त असतो. म्हणून पिक्चर असतो ना, ऑडिओ बघायचा. कसं वाटणार. पिक्चर टी व्हीवर बघतात ना, स्क्रीन जर समज खराब झाली आणि कानाने ऐकायचं, काय तेच पिक्चर आहे की, चालतंय का नाही. कोण कोणाशी काय बोलतंय आणि काय करतंय काहीच दिसणार नाही आहे. म्हणून ते बघण्यामध्ये जेवढा जास्त इंटरेस्ट असतो तेवढा ऐकण्यात नसतो. मग हेच सांगतायत, शब्दापेक्षा सुद्धा
जिवंत तिथं मार्ग दिसतोय आपल्याला. अतः मुझे श्री गुरु के चरणों में असफल होने का कोई डर नहीं है. मी त्यांच्या सहवासात राहणार तर नियमाने मी स्थिर राहणार, माझी दृढता वाढणारच आहे हे सांगतायत. आता कोण आले समोर? पिताजी. एवढा वेळ आई सांगून दमली, अजून दमली नाही, लय पुढं सांगणार आहे थांब. पिताजी काय म्हणतायत? वन में कंटक वन में कंकर वन में वाघ विकरालो बेटा, मत जाओ वनवासो बेटा. वन में कंटक वन में कंकर म्हणजे काय? काटे असणार, खडे असणार, काय तिथं कसलीही जमीन असणार, कुठं बसायला मिळणार नाही मिळणार. वन में वाघ विकराल, समोर कुत्रा आला तर भीतीने दुसरीकडे जातो आपण. तिथं वाघ समोर आल्यावर काय करशील तू? आता असं काय म्हणायचं, हळूहळू वरच्या स्टेपचं भय दाखवायला लागलेत. सगळं झालं की आता शरीराचं झालं, भूक तहान प्यास थंडी वारा सगळं झालं. आता पुढं जरा जास्त डेंजर कंडिशन सांगताय जेणेकरून तू घरात राहावं असं. म्हणून म्हटलं वन मे कंटक वन मे कंकर, कुठं झोपणार, कुठं बसणार, उठणार, सगळीकडे काटे असणार. म्हणून जेव्हा शाळेमध्ये रेस असायची ना, रनिंग रेस असायची, तर ते ग्राउंडवर घ्यायचे. ग्राउंड चांगलं असायचं, पण पळणाऱ्यांना भय काय असायचं? काटे टोचतील, नाही तर ते खडे टोचतील, चप्पल घालून पळायचे. आणि ते चप्पल घालून पळायलाच येत नव्हतं. म्हणजे पळायचं असेल तर काढावं लागतात पायतात. म्हणजे काय तुमचं, नाही तर मग ते बूट घालतात तसले. असे चप्पलवर पळायला येत नसतं. आणि कधी पण घ्यायचे पीटीचं क्लास, त्यामुळं ते पळायला जावं लागायचं. तर पोरींना कसं वाटायचं, ते काहीतरी टोचतंय म्हणून हळू सांभाळून पळणार ना, कसं कुठं तरी लागलं टोचलं असं. मग तेच सांगतात तिथं असं की कुठेही कसंही बसा उठावं लागेल, झोपायला लागेल, तर कसं तू करणार? कुठेही काटे असणार, खडे असणार, जीवजंतू असणार, तर तू जाऊ नकोस. पिताजींनी सांगितलं. आता बालक काय सांगतायत? वाघ सिंह तो परम मित्र सम, मैं धारू आत्म ध्यान पिताजी, मोह जाने दो वनवास पिताजी, मोह तजो. काय सांगितलं सांग? काय म्हटलं? परमित्र. हा हा, म्हणजे कोण कोणाचा शत्रू सांग? शरीर माझा शत्रू. हा, शत्रू मी आत्मा, आत्म्याचा शत्रू शरीर. कारण तुम्हाला मोक्षात अडवतोय तो. जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत मोक्ष मिळणार नाही. जेव्हा शरीर सुटणार तेव्हा मोक्ष होणार. मग माझा शत्रू शरीर आणि शरीराचा शत्रू वाघ सिंह. मग वाघ माझा कोण? म्हण बघू मित्र कोणाचं डेअरिंग आहे बघू. मित्राच्या जवळ जाऊन राहावं लागते बरं का. मग आत्मा ज्याला समजला ना त्याला कोण बाहेर शत्रू नाही आणि मित्र नाही. म्हणून तिथं त्याच्याबद्दल भय नाही राहणार. माँ मुझे देह की रक्षा की कला नहीं सीखनी है, मुझे तो देह पर उपसर्ग के काल में सुरक्षित भगवान आत्मा देखने की कला सीखनी है. तू काय करतेस? शरीराची रक्षा करायचा उपाय सांगतेस की घरात राहा म्हणजे वाघ खाणार नाही, म्हणजे शरीराला खाणार नाही, पण आत्म्याला तर खायलाच लागलाय. म्हणजे शरीरात जोपर्यंत राहणार तोपर्यंत शरीर माझे हे विचार म्हणजे आत्म्याला खाणार आहेत. काय कळलं? शरीर वाघ आहे असं बघितलंय का कधी? शरीर खातोय आपल्याला, वाघ खातोय म्हणलं तर शरीराला खाणार आहे. तुम्हाला खाणार आहे का? काय म्हणलं जयश्रीमा? शरीराला खाणार आहे वाघ. शरीर वाघ आहे आपलं आणि तो आत्म्याला खातोय. म्हणजे तुमचा उपयोग खातोय ना प्रत्येक समयाला. मग उलट तुमचा किती नाश आहे, उलट प्रत्येक समयाला नाश आहे. म्हणून सांगतायत त्या वाघाकडनं एकदा मराल, पण इथं या विचारांनी, या एकत्वानी, या ममत्वानी प्रत्येक समयाला मरतोय. म्हणून म्हणतायत मी तर देहाच्या रक्षेची कला नाही शिकणार, मला आत्म्याची रक्षाची कला शिकायची आहे.
आणि ती मिळणार मला गुरूंच्या चरणामध्ये. मग एवढं त्याचं दृढता बघितल्यावर आता काय म्हणायचं, त्या मुलगा अभ्यास करतोय का आई वडील अभ्यास करतायत असं वाटायला लागलंय. दोघांची एकमेकांवर खडाजंगी चालू आहे. आता आई विचारतीये, जर तुझे परिणाम स्थिर नाही राहिले तर ठीक आहे, हे सगळं तू करशील, पण पुढे जाऊन परिणामांमध्ये अस्थिरता आली तर माँ परिणाम गिर गए तो क्या करोगे? कुंद कुंद माँ गिरने से वे ही भयभीत होते हैं जिन्हें उठना नहीं आता है. कसलं जबरदस्त आहे ते, एक वाक्य असली आहेत ना. काय कळलं? गिरने से भयभीत वही होते हैं जिन्हें उठना नहीं आता है. ज्याला उठायला येते त्याला कसलं भय? खाली बसल्यावर तुम्हाला उठायला किती भय हो? येते ना मला सहज उठायला. आता त्यांना बसा म्हणा. म्हणजे ज्याला उठायला येत नाही ना त्याला भय म्हणावं लागतंय, पण ज्याला सहज पडले परिणाम तर परत उपस्थापित होतात, परत स्थितीकरण करतात स्वतःचं, परत आपली चर्या सुरू करतात. किती सोपं आहे. आपण काय विचार करतो, खरंच होईच कुठं उद्या विचलितता आली, नाही झालं तर, हेच पहिला प्रश्न असतो सगळ्यांचा. जसं आम्हांकडे येणारे असतात ना मा, आम्हांकडे येणारे पोरी असते त्यावेळी आम्हा त्यांना सांगतायत ब्रह्मचर्य घ्या, जीवन आत्मकल्याण करा. तर पोरींची आई वडील आम्हाला विचारतात आमच्या मुलीला होईल का? म्हणजे पुढे जाऊन परत नाही झालं तर, असं एकेकांचे विचार. म्हणजे काय झालं, हे वाक्य किती करेक्ट सांगतायत. गिरने से भयभीत वही होते हैं जिन्हें उठना नहीं आता. ज्याला उठायला येते त्याला, मला आधी तिच्या मम्मीने विचारलं जेव्हा ह्याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये पंढरपूरमध्ये होतो आम्ही, तेव्हा ते दोघं जण ब्रह्मचर्य घेणार होते ना, निकिता आणि आदिती. तर त्यावेळेस तिचा निर्णय ठाम झाला होता मी घेणार आहे म्हणून. आणि त्यावेळेस त्यांची मम्मी जरा असं इमोशनल झाली आणि ती येऊन विचारली, आता बहुतेक मी सिनियर असेल त्याच्यात. त्यावेळेस म्हणली की माहीत नाही मला ती स्थिर राहील की नाही, तिच्याकडनं होईल का, अजून घ्यायचे होते आदल्या दिवशी वगैरे असं. ऑब्वियस आहे आई म्हणल्यावर जरा असं सतर्कता म्हणून. आणि मग ते तिची दृढता बघितल्यावर म्हटलं ती पडणार तर करणार, असं काही मोडणार नाहीत कोण. व्रत घेतल्यावर मोडायचे भाव होण्यासारख्याला व्रताचं पात्रता नसते. त्यामुळं आम्हांनी सांगितलं ना, तुमच्यात पात्रता आहे म्हणल्यावर फक्त पडायचं काम आपलं असतंय. आणि मग म्हणजे मला म्हणायचं की सगळे आईवडील असे असतात नाही असं नाही, मग त्याचे पण आईवडील असेच आहेत कुंदकुंदांचे. म्हणून त्याला कुंद कुंद उत्तर देत आहेत, गिरने से वही भयभीत होते हैं जिन्हें उठना नहीं आता है. निगोद में गिरने से अच्छा है श्री गुरु के चरणों में नतमस्तक होकर उठना सीखना. किती छान सांगितलं. काय सांगितलं? इथं मी घरात राहिलो, संसारात राहिलो तर पडणार. कुठं पडणार? निगोदात पडणार. किती महागात आहे सांग. आणि जरी मी तिथं गेलो, काय दीक्षा घेतली, धर्मात पडलो तर कदाचित तिथं माझ्याकडून काय झाला, अपराध चूक झाली, काय दोष लागले तर श्री गुरूंच्या चरणाशी आहे मी. त्यामुळं मला गुरु काय करतील? उचलणारच. मला कसं त्यातून बाहेर पडायचं हा मार्ग दाखवतील. निगोदात पडल्यावर कोण उचलणार सांग? कोण सांगणार नाही, तुम्ही ऐकणारे नाहीत तिथं. त्यामुळं तिथून उद्धार नाही. असफल होना ज्यादा श्रेष्ठ है प्रयत्न ही न करने से. प्रत्येक एक वाक्य म्हणजे काय म्हणायचं, मोठ्या मोठ्या आचार्यांचे वाक्य असल्यासारखं ते बालक सांगतोय. असफल होना प्रयत्न न करने से ज्यादा श्रेष्ठ है. माँ जैसे तूने आज तक मुझे गिरने नहीं दिया, क्या श्री गुरु की करुणा माँ से भी कमजोर होगी. म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे त्यांचं माझ्यावर, गुरूंचं. असं रिअलाइज होतंय बरं का. काय जेव्हा आता राहतोय ना, कंपॅरिझन करतो आम्ही. असं चुकून ऐकेल ही कॅसेट आमच्या आई. म्हणजे आईपेक्षा गुरु किती श्रेष्ठ असतो हे सहज समजतं तिथं. कारण आई मोही असती हो शेवटी. मग काल सांगितलं ना प्रवचनमध्ये, एक ऐकलं मी चितोबायांचं. ते म्हणले आईचा मोह सगळ्यात डेंजर असतो म्हणले. का बरं? उदाहरण दिलं त्यांनी, सुकुमालची आई. किती डेंजर मोह सांग. ज्या शरीराला घडवलं ना, त्याचं हाड मांस पोषण केलं सगळं, त्याच शरीराला खाणारी तीच झाली.
मरून ती नाही का कोल्हीण झाली ना, तीच नाही का वाघीण झाली. नाही बोलले कोण? सुकुमाल मुनींची, आणि सुकौशल मुनींची वाघीण झाली. ती कोण असेल? तर मला म्हणायचंय की मोह कसा असतो आईचा, म्हणून आई कधी कधी तुम्हाला मार्गभ्रष्ट करेल, पण गुरु कधीही नाही करणार. म्हणजे अशी परिस्थिती असते बरं का कधी, की समजा एखादी सून आहे, सून नको मुलगीच घेऊ, तर ती मुलगी आली आहे आणि गुरूंजवळ सांगतीये की मला असं त्रास होतोय, कोणामुळं? घरातल्यांमुळं वगैरे. आता गुरूंचा रोल काय असतो? सूनबाई आहे समजा, आणि सूनबाई येऊन गुरूंकडे सांगतेत की माझी सासूबाई अशी वागती माझ्या बरोबर. गुरु काय सांगणार? आणि ती जाऊन तेच सेंटेन्स तिच्या आईजवळ सांगतेय. आई काय सांगणार? मला दोघांच्यातला डिफरन्स सांगा. जय श्रीमा. तुमची मुलगी आणि तुमची सूनबाई. गुरु म्हणणार हे घडते ते तुझ्या पापाचा उदय असणार म्हणून तुझ्यासोबत घडतंय. आई म्हणणार तिला तुझ्यावर काहीतरी असं म्हणजे काय द्वेष असेल. बर, लय परिचय झाला संसाराचा. पडू नको संसारात म्हणून. ज्याला कळालं ना त्यांनी कळालं तेव्हाच म्हणायचं जेव्हा ते बाहेर पडला त्यातून. म्हणजे आई कशी मोही असते, असं काय वागायचं असतं का? असं किती चुकीचं आहे तिचं वागणं सासूबाईंचं. असं मुलीला सांगतीये. ती आई असती, मोही असती ना. तुझं बरोबर असताना त्यांनी तुला का चुकीचं म्हणतायत असं तुझ्या बाजूने बोलणार आणि त्या सासूबाईंना दोष देणार. आता गुरु काय करणार सांग? सेम कंडिशन आहे. गुरु काय सांगणार? तुझं तू भोगतीयस, न ती दोषी आहे न तू दोषी आहे. तुझेच पूर्वीचे कर्म आहेत ते तुला त्रास देणार आहेत किंवा त्याचा उदय येणारच आहे. म्हणजे गुरु शिकवतात रियालिटी आणि आई शिकवती मोह. म्हणून आई आणि गुरुमध्ये जरासा फरक असतो, असं जाणवतं सगळीकडं. माँ जैसे तूने आज तक मुझे गिरने नहीं दिया, क्या श्री गुरु की करुणा माँ से भी कमजोर होगी? आई जर सांभाळली आजपर्यंत मला, माझ्या परिणामांमधून पडू नाही दिलं, तर काय गुरु नाही वाचवणार मला? गुरु तर अजून उद्धार करतील. पता है जो गुरु से अपने दोष छिपाते हैं वे ही पतित होते हैं. काय कळलं? माझ्यात दोष आहे मला माहिती आहे, आणि मी जर गुरूंपासून लपवलं तर कोणाचा उद्धार आहे? गुरु काय करणार आहेत? तुम्ही जर उलट व्यक्त केला तर नष्ट होतील दोष, पण तुम्हीच झाकून ठेवलाय तर गुरु तुम्हाला मार्गदर्शन कसं करणार? म्हणून सांगतायत की पहिल्या धर्मात यायचं ना तर सगळ्या दोषांपासून असं मुक्त होऊन यायचं. मग असं इतकी निर्मळ साधना होती, एवढं छान आयुष्य सुरू होतं ना. नाहीतर मग शल्य राहतं अंतरंगात की कसं सांगायचं. म्हणून म्हणतायत की उलट निर्मळ मार्गामध्ये प्रवेश करायचा. मैं तो स्वपर को भगवान देखते हुए दोष मिटाने हेतु पारदर्शिता रखूंगा, फिर परिणाम गिरने का कैसा भय. आई विचारली होती ना तुझे परिणाम पडले तर, परिणाम गिर गए तो. मग त्यावेळेस सांगता येते की मी असं पारदर्शक राहणार आहे. माझ्या आयुष्यात काय मला लपवण्यासारखं काही ठेवणारच नाहीये. मग कसलं मला परिणाम पडण्याचं भय, विचलित होण्याचं. जसं काय झालं होतं, ते शिष्य नाही का गेले होते आहारासाठी म्हणून त्या स्त्रीच्या घरी, आणि ती स्त्री होती एकदम सुंदर. काय म्हणायचं, बहुतेक ती पण साधिका होती एक, आणि एकटी राहत होती, पण अशी सुंदर, आपलं सगळं साधनेमध्ये रत अशी होती. आणि हे जेव्हा गेले शिष्य तिच्या घरी आहाराला तर तिच्याकडे पाहिल्यावर परिणाम बिघडले. आणि आता मुनी नव्हते ते, साधू काय म्हणायचं, तपस्वी टाईप असे कोणी गेले होते. आणि मग जेवण झाल्यावर, जेवण करताना त्यांना विचार आला की ह्याच्यापेक्षा चांगलं पदार्थ असतं तर, असा नुसता विचार आला अंतरंगात. तर ती मनकवडी असती, म्हणजे मनातलं जाणत असती. तर ती म्हणती, भन्ते काळजी करू नका, हलवा येतोय. म्हणजे हलवा खायला देणार आहे तुम्हाला, थांबा अजून. मग त्याला एकदम शॉक झाला ना, आता गप्प बसला. आता जेवण झाल्यावर
त्याला आता एकदम मस्त तृप्त झालं होतं, तर विचार आला की एवढं पोट भरलंय आता कसं जाऊ, थोडा वेळ इथंच विश्रांती घेतली तर बरं झालं असतं. लगेच येऊन तिने काय केलं, म्हणते तुमच्या विश्रामाची सोय केली आहे. आता ते विश्राम करायला म्हणून गेला, त्याच्यावर पडला तर डोक्यात विचार सुरू झाले. काय म्हणले, हिला कसं काय कळतंय. आणि मग असं विचार करते तोपर्यंत ती आली आणि म्हणली, म्हणते मला थोडंसं ध्यानाचा अभ्यास आहे. असं ताडकन उठला आणि गुरूंकडंच. का गुरूंना जाऊन सांगितलं की मला तिथं परत जायचं नाही. मग गुरूंनी विचारलं का, काय झालं. म्हणले ती मनातलं जाणती, मग जाणू दे ना. मग ते काय म्हणाले, म्हणले मी जेवत असताना तिच्या सौंदर्याबद्दल पण विचार केला होता. आता स्वतःला खंत वाटू लागली ना की मी असा विचार केला, किती चुकीचं झालं. हे मला सांगायचंय की पारदर्शिता जेवढी असणार ना तेवढं गुरु जवळचा राहतो. मग नाहीतर मग जर शल्य ठेवलं तर बाहेरच्या लोकांशी नाही का, घरात आई वडिलांशी कमी बोलणार आणि मित्रांशी जास्त बोलतो. का सांग. बरोबर. जम्बू कुमारच आहे तुमच्या बरोबर सगळे. आम्ही कुंदकुंदांबरोबर फिराले, तुम्ही जम्बू कुमारांबरोबरच आहे. बरोबर आहे. म्हणजे जे आपल्याला जवळचे वाटतात त्यांच्याबरोबर आपण फ्रँक राहतो ना, त्यांच्याबरोबर पारदर्शक असतो. मग इथं आई वडिलांपेक्षा मित्र जवळचा झाला आणि इथं सांगतात या मार्गात आल्यावर तुम्हाला आई वडिलांपेक्षा गुरु जवळचे असतात. मग त्यांच्याबरोबर जर मी फ्रँक असेल तर कसलं भय मला, त्यामुळं माझे परिणाम पडणार नाहीत असं सांगायचंय. अजून त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी अस्थिर करण्याचा प्रयत्न. अस्थिर इन द सेन्स काय म्हणायचं, ॲक्च्युली बळ द्यायचं कार्य चाललंय माता पितांचं. म्हणजे जेणेकरून की जर त्याला अस्थिरता असेल खरंच परिणामात तर त्यात जायला नको येतो या निर्ग्रंथतेच्या मार्गात. आणि जर नसेल अस्थिरता तर सरळ संसार स्वीकारावा. म्हणजे शेवटी हलवून बघणार आहेत. जर असेल त्याची दृढता स्थिरता तर त्याला हवं तेच करणार तो. पण माता पिता त्याच्या त्याच्या ठिकाणी आपलं रोल करतायत. म्हणून असंच आपल्याला पण कोण प्रिय आहे सांग, माता पिता का गुरु संयम. ऋषभ कोणीच नाही असं नसते का, तिसरंच आहे कोण आता. म्हणजे ज्याच्याबरोबर आपण जास्त क्लोज असतो त्याच्याशी सगळं आपलं मोकळं असतं किंवा स्पष्टता असते परिणामात विचारात. मग तसं सांगतायत आपल्याला आपले देव गुरु शास्त्र हे निकट असावेत सगळ्यात, तर त्यांच्याबरोबर आपण त्यांच्या अनुसार राहतो. आणि जर त्याच्या सोडून इतर कोणी मोहींच्या जवळ राहिलो तर नियमाने छलकपट राहणार, अंतरंगात काहीतरी कषाय राहणार, कोणाच्या विषयी तरी रागद्वेष राहणार. म्हणून सांगतायत आपल्या जीवनात सगळ्यात जास्त मित्रता करायची ती आत्म्याशी पहिला. आपला आत्मा आपला खरा मित्र आहे. आणि त्याच्यानंतर सांगितलं देवशास्त्र गुरु. याला सोडून मला कोणालाही शरण जायचं नाही. जाणा स्वतःच्या स्वभावाला जाणा. पहा हा स्वभाव अस्पर्शी आहे. शब्द हे पुद्गल वर्गणा आहेत. शरीर हे पुद्गल द्रव्य आहे. घर परिवार वैभव हे सर्व माझ्याहून भिन्न माझ्यासाठी पुद्गलच आहे. स्वतःला या सर्वापासून अस्पर्शी जाणा, जीव जाणा. या निजजीवामध्ये कोणाचेही भय नाही, अपेक्षा नाही. हा मी आत्मा तर स्वयं सुरक्षित आहे, निर्भय आहे.
जाणणारा मात्र आहे जाणा. निसंसार स्वरूप आहे. मोक्ष स्वरूप आहे. मी आहेच. विसर.